राहुल शेवाळेजी, माझ्या सर्व पत्रकार मित्रांच्या प्रश्नांची उत्तरं आपण दिलखुलासपणे दिलेलीच आहेत. आता आम्हाला जाणून घ्यायची आहे तुमच्या मन की बात. आता या ठिकाणी मी सिनेमातल्या काही पात्रांची नावं किंवा पात्रांचे चित्र तुम्हाला दाखवणार आहे. हे पात्र आपल्या राजकीय क्षेत्रातल्या कोणत्या व्यक्तिमत्वाशी संबंधित आहेत, निगडित आहेत, किंवा ते पात्र पाहिल्यावर तुमच्या मनात कोणता राजकीय पक्ष येतोय, कोणता राजकीय प्रसंग येतोय, हे तुम्हाला मला सांगायचं आहे. अट एवढीच आहे की हे सगळं झटपट होणार आहे आणि कोणताही ऑप्शन नसणार आहे आणि तुम्ही सर्व प्रश्नांची उत्तरं द्याल अशी मला आशा आहे. करूया सुरुवात. गब्बर सिंग म्हणजे आई पण आपल्या बाळाला झोपवताना म्हणते सो जा बच्चे, नाही तो गब्बर सिंग आ जाएगा. कोण आहे? अजितदादा पवार. का बरं? त्यांची नेहमीच हजरजबाबी असतात आणि जे काय रोकठोक बोलतात ते पूर्ण. अच्छा, म्हणते गब्बर आहे. अच्छा, पुढचा फोटो. विजय दीनानाथ चौहान. एकनाथ शिंदे साहेब. का बरं? आपल्याला माहिती आहे की विजय दीनानाथ चौहान जे कॅरेक्टर आहे त्या कॅरेक्टर स्वतःच्या कर्तृत्वावर त्याने सगळं निर्माण केलं असतं. आता शिंदे साहेबांनी पण त्यांच्या कर्तृत्वावर संपूर्ण शिवसेना आता पुढे नेत आहे. मुन्ना भाई आणि सर्किट ही जोडी कोणाची वाटते? हे उद्धव साहेब आणि राज साहेबांची जोडी आहे. जी जोडी आता एकत्र आली मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत. कारण दोघांचंही कॅरेक्टर माहिती आहे त्या पिक्चरमधलं, तर सेम कॅरेक्टर आता ते या महापालिकेच्या निवडणुकीत निभावत आहेत. पण हा मुन्ना भाई आहे ना, त्याच्याकडे सगळ्या प्रश्नांचे सोल्युशन्स असतात, उत्तर असतात आणि तो सर्वांना जादू की झप्पी देतो. सर्वांना आवडतो तो. आवडतो पण त्याचा रिझल्ट काय नाही ना. अच्छा, आवडणं वेगळं, मतदान होत नाही मग, म्हणून ते उद्धव ठाकरे. बरं, पुढचा फोटो. मोगॅम्बो खूप खतरनाक. मोगॅम्बो तर आता आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणात की नाही चालेल, तुम्ही देशाच्या राजकारणातलं पण सांगू शकता. नाना पटोले. तो मोगॅम्बो. नाना पटोलेचं असं त्याचं कुठलंही काम झालं खुश व्हा. त्यावेळी ज्यावेळी काँग्रेसचे प्रदर्शन होते तेव्हा. क्राईम मास्टर गोगो आया हूं तो कुछ तो लेके जाऊंगा, असं कोणी? सकाळचं 11 वाजता माननीय संजय राऊत साहेब क्राईम मास्टर गोगो आहेत. ते पण कुछ आहे तो काही बातम्या टाकून काहीतरी लेके जायगा, खोट्या बातम्या टाकून काहीतरी घेऊन जातात ते. अंग्रेजो के जमाने का जेलर हे पात्र असं आहे की त्यांचं जे कॉमिक टायमिंग आहे ना, त्याच्यामुळे ते प्रसिद्ध आहे, त्यांच्या अभिनय शैलीमुळे. हे राहुल गांधी आहेत, कारण त्यांच्या आगे पण कोण नाही, पिछे पण कोण नाही, बाजूला पण कोण नाही. बाबूराव गणपतराव आपटे. अशी गोंधळलेला. गोंधळलेला नाही, पक्ष बोला तर मनसे. गोंधळलेला आहे पूर्ण. राहुल नाम तो सुना होगा. कोण वाटतं राजकारणात? आता मलाच विचारताय तो प्रश्न. माझं स्वतःच सांगेल ना. अच्छा, बरं. पुढचा फोटो. पुष्पा झुकेगा नहीं. एकनाथ शिंदे साहेब. अच्छा. कबीर खान. हा कबीर खान आहे जो एका पराभवामुळे बाहेर पडतो संघाच्या आणि मग दुसऱ्या महिला हॉकी संघाला तो विजय मिळवून देतो. हा कबीर खान आहे. हे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, मी परत येणार ते त्यांनी शब्द पूर्ण करून दाखवला. क्रिश हा सुपर हिरो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी. का ते सुपर हिरो? क्रिश सुपर हिरो आहे, सुपर पॉवर आहे आणि संपूर्ण आता जगात ती सुपर पॉवर दिसून येते आणि भारताची सुपर पॉवर त्यांच्यामुळे. बादशाह म्हणजे आपल्या राजकारणामध्ये बादशाह कोण आहे? गृहमंत्री आदरणीय अमित शाह साहेब, ते राजकारणातले बादशाह आहे. बंटी और बबली ही जोडी कोणाची आहे? नाही, ही जोडी तीच आहे, उबाटा आणि मनसेची जोडी, जी आता फसवते लोकांना. मराठी माणसाला भावनिक आव्हान देऊन फसवत आहेत. मराठी माणसांकरता नाही, फक्त कुटुंबाकरता ही निवडणूक लढवत आहेत आणि कुटुंबाच्या भवितव्याकरता आणि कुटुंबाला वाचवण्याकरता निवडणूक लढतात. म्हणून ती बंटी आणि बबलीची जोडी. शहनशाह राजकारणातले शहनशाह. राजकारणातले शहनशाह आदरणीय आपले शरद पवार साहेब. का बरं? आपल्याला माहिती आहे गेले कित्येक वर्ष ते राजकारणात आहेत. त्यांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव पाहता आणि एवढं वय होऊन सुद्धा आजही राजकारणात एक शहनशाहचीच भूमिका ते निभावत आहेत. तुम्ही सर्व फोटो पाहून त्यांची उत्तरं खरं तर दिलखुलासपणेच दिलेली आहेत आणि जवळपास सर्वच फोटोंची आपण उत्तरं दिलीत, त्याबद्दल खूप खूप आभार.